श्रीमद दासबोध दशक पहिला स्तवननाम। समास सहावा श्रोते स्तवननाम। श्रीराम समर्थ। आता वंदुअ श्रोते जन, भक्त ज्ञानी संत सज्जन, विरक्त योगी गुणसंपन्न, सत्यवादी। येथे जे श्रोतेजन बसले आहेत त्यांना मी वंदन करतो। भक्त, ज्ञानी, संत सज्जन, विरक्त, योगी, गुणसंपन्न व सत्यवादी असे हे श्रोते आहेत। एक तत्वाचे सागर, एक बुद्धीचे आगर, एक श्रोते वैरागर, नाना शब्दरत्नांचे। यांतील काही सत्वगुणांचा समुद्रच आहेत, तर कुणी बुद्धिमान आहेत। काही श्रोते नाना शब्दरत्नांची जणू खाणच आहेत, जे नाना अर्थामृताचे भोगते, जे प्रसंगीय वक्तयाचे वक्ते, नाना संशयाते छेदिते, निश्चयी पुरुष। कुणी असे रसिक आहेत की वक्त्याच्या प्रत्येक शब्दातील अर्थामृताचा रसास्वाद ते घेतात, तर काही असे विद्वान आहेत की वेळ पडल्यास कुठल्याही विषयावर उत्तम वक्तृत्व करू शकतात। काही असे निश्चयी पंडित आहेत की ते कुठल्याही शंकेचे निरसन करतात, ज्यांची धारणा अपार, जे ईश्वराचे अवतार, नांतरी प्रत्यक्ष सूर, बैसले जैसे। काहींची धारणाशक्ती अशी अपार आहे की हे ईश्वराचेच अवतार आहेत। ते जेव्हा सभेत बसतात तेव्हा जणू प्रत्यक्ष देवच त्यांच्या रूपाने सभेत उपस्थित आहेत असे वाटते। किय हे ऋषेश्वरांची मंडळी, शांतस्वरूप सत्वागळी, जयांचेनी सभामंडळीय, परमशोभा, असे अत्यंत सात्विक व मूर्तिमंत शांतिस्वरूप श्रोते पाहिल्यावर वाटते की जणू हे सर्व महान ऋषीश्वरच या सभेत येऊन बसले आहेत व त्यामुळे या सभेला अत्यंत शोभा आली आहे। हृदय वेदगर्भ विलसे, मुखिय सरस्वती विळासे, साहित्य बोलता जैसे, भासती देवगुरु। वेदांचा खरा अर्थ तेच जाणत असतात, त्यांच्या जिवेवर जणू सरस्वती खेळत असते व ते काव्य, नाट्यादी साहित्य प्रकारांवर बोलू लागले म्हणजे वाटते की जणू देवगुरु बृहस्पतीच बोलत आहेत। जे पवित्रपणय वैश्वानर, जे स्फूर्तिकिरणाचे दिनकर, ज्ञातेपणय दृष्टी समोरे, ब्रह्मांड न ये। काही श्रोते अग्निप्रमाणे पवित्र आहेत, तर काही जणू सूर्यासारखे तेजस्वी असून स्फूर्तिरूपी किरण त्यांच्यातून सतत सर्वत्र फाकत आहेत। काही असे ज्ञाननिष्ठ की आत्मरूपी निमग्न असल्याने दृष्टीसमोर असणाऱ्या सृष्टीचेही त्यांना भान नाही। जे अखंड सावधान, जयांस त्रिकाळाचे अज्ञान, सर्वकाळ निराभिमान, आत्मज्ञानी। काही अखंड सावधान आहेत, तर काही त्रिकाळज्ञानी आहेत, तर काही आत्मज्ञानी असून सर्वकाळ निरभिमानी आहेत। ज्यांचे दृष्टीखालून गेलेय, अहिंसेय कान्हींच नाहीय उरलेय, पदार्थमात्रांसी लक्षिलेय, मनेय जयांच्या। ज्यांच्या दृष्टीखालून गेली नाही अशी वस्तूच जगात नाही, असे काही सर्वज्ञ आहेत। त्यांच्या मनाने पदार्थमात्रांस जाणून घेतलेले असते। जेय जेय कान्ह्या आठवाव्य, तेय तेय तयांस पूर्वीच ठाव्य, तेथेय काय अनुवादाव्य, ज्ञातेपणेन करुनी। बोलण्यासाठी म्हणून जे जे काही आठवावे ते त्यांना पूर्वीच ज्ञात असते, तेव्हा शहाणपणाचा आव आणून त्यांच्यासमोर बोलावे तरी काय हेच कळत नाही। परंतु हे गुणग्राहिक, म्हणून बोलतो निशंक, भाग्यपुरुष काय एक, सेवित नाहीय। परंतु काही भाग्यवान पुरुष गुणग्राही असतात, ते जे समोर येईल त्यातील उत्तमाचे ग्रहण करतात। म्हणून मी अगदी मोकळेपणाने हा ग्रंथ सांगत आहे। सदा सेविती दिव्यान्य, पालटाकारण्य आवेटन्य, तैसींच माझ्य वचन्य, पराकृतेय। जे सर्वदा दिव्याने सेवन करतात तेही रुचिपालटाकरिता कधी कधी वीट न येणारे पदार्थ सेवन करतात, तशीच ते माझी प्राकृत वचने गोड मानून घेतील। आपुले शक्तीनुसार, भावेय पूजावा परमेश्वर, परंतु पूजू नये हा विचार कोठेंची नाहीय। प्रत्येकाने आपापल्या कुवतीनुसार श्रद्धेने परमेश्वर पूजन करावे असे सांगितले जाते, पण परमेश्वर पूजनच करू नये हा विचार कुठेही सांगितलेला नाही। तैसा मी एक वाग्दुर्बळ, श्रोते परमेश्वरची केवळ, यांची पूजा वाचाबरळ, करूप आहे। त्याप्रमाणेच माझे श्रोते हे केवळ परमेश्वर स्वरूपच असल्याने मी वाचेने दुर्बळ असलो तरी मला जमेल तशा उपधोबळ शब्दांनी मी त्यांची पूजा करणार आहे। व्युत्पत्ती नाहीय, कळा नाहीय, चातुर्य नाहीय, प्रबंध नाहीय, भक्ती ज्ञान वैराग्य नाहीय, गौल्यता नाहीय वचनाची। माझ्याजवळ शास्त्रज्ञान नाही, कुठलीही कला नाही, चातुर्य नाही, प्रबंध लिहिण्याची योग्यता अथवा भक्ती, ज्ञान, वैराग्यादी गुण नाहीत, तसेच शब्दमाधुर्यही नाही। ऐसा माझा वाग्वी आळास, म्हणून बोलतो सावकाश, भावाचा भोगता जगदीश, म्हणून या। माझा वाग्विलास हा असा आहे, पण जगदीश हा भावाचा भोगता असतो। हे जाणून मी स्वस्थ मनाने या ग्रंथरचनेस प्रवृत्त झालो आहे। तुम्ही श्रोते जगदीशमूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती, सलगी करीत्व। आपण सर्व श्रोते म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराच्या मूर्तीच आहात। माझी व्युत्पत्ती ती किती, मी मंदबुद्धीचा मूळ असा आहे आणि तरी आपल्याशी सलगी करीत आहे।
समर्थाचा पुत्र मूर्ख जग्य, परी सामर्थ्य असे त्याचा अंग्य. तुम्हा संतांचा सलगी, म्हणूनी करीतो. एखाद्या समर्थाचा पुत्र मूर्ख असला तरी तो बापाची सलगी करू शकतो. तेवढे सामर्थ्य त्याच्या अंगी नक्कीच असते. तसाच मी तुमचा संतांचाच असल्याने तुमच्याशी सलगी करीत आहे. व्याघ्र सिंह भयानक, देखोनी भयाचकित लोक, परी त्यांची अपिलिय निशंक, तयांपुढे खेळती. व्याघ्र सिंहादी हिंस्त्र पशूंना पाहून लोक भयचकित होतात, पण त्यांची पिल्ले निशंक मनाने त्यांच्यापुढे खेळत असतात. तैसा मी संतांचा अंकित, तुम्हा संतांपासीय बोलत, तरी माझी चिंता तुमचे चित्त वाहेलच किय. त्याप्रमाणे मी तुम्हा संतांचा अंकित असल्यानेच तुम्हांपाशी बोलत आहे. तुम्ही माझी निश्चितच काळजी व्हाल अशी मला खात्री आहे. आपलेंची बोले वावग्य, त्याची संपादणी करण्या लागे, परंतु काही सांगण्या न लगे. न्यून ते पूर्ण कराव्य. आपलेच लेकरू काही चुकीचे बोलले तर आईबापांना त्यास सांभाळून घ्यावेच लागते. सांभाळून घ्या अशी विनवणी त्यांना करावी लागत नाही. हे अतोंड प्रीतीचे लक्षण, स्वभावेंची करी मन. तसे तुम्ही संत सज्जन, मायेबाप विश्वाचे, ते सांभाळून घेतात हे तर प्रेमाचे लक्षणच असते. ते स्वाभाविकपणेच तसे करीत असतात. तसेच तुम्ही संत सज्जन म्हणजे अवघ्या विश्वाचे मायबापच आहात. माझा आशय जाणूनी जीव्य, आता उचित ते कराव्य, पुढे कथेसी अवधान द्याव्य, म्हणे दासानुदास. म्हणून माझा आशय जाणून जे उचित असेल ते करावे व आता पुढे जी कथा सांगेन तिकडे लक्ष द्यावे अशी आपल्या दासांचाही दास असलेल्या माझी प्रार्थना आहे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे. श्रोतेस्तवननाम समास 6वा. जय जय रघुवीर समर्थ.